नमस्कार, मी साटम. आर्थिक लेखाजोखा म्हणजे बजेट जाहीर झालं आणि त्यानंतर वास्तविक ज्या चर्चा व्हायला हव्या होत्या त्या तर चर्चांना सुरुवात झाली. बजट में क्या है? पण त्यांच्यापेक्षाही जास्त चर्चा एका गोष्टीची झाली, त्याबद्दल तुम्हाला माहिती असेलच. This time it is Kanjivaram, honoring perhaps the Tamil Nadu's age-old weaving legacy. So that is how it has been from Ikkat to Bomkai to Katha and to Madhubani. So the message is very clear. निर्मला काकींच्या साड्यांची चर्चा बघा, एकंदरीत महिलांना तर खूप जास्त ईर्ष्या वाटलं असेल काय मज्जा आहे ह्या बाईची. आणि काही महिला तर नक्कीच आपल्या नवऱ्याच्या मागे लागल्या असतील एकंदरीतच साडी घ्यायला ती. अशा प्रकारचा अजून एक पॅटर्न मी नोटीस केलाय, तो म्हणजे पद्म पुरस्कारांबद्दलचा. पण हा निव्वळ योगायोग आहे, ह्यामागे कुठल्याही प्रकारचा संशय मनामध्ये आणू नका. चल झूठ. एकंदरीत जे पद्म पुरस्कार ज्या राज्यांमधील व्यक्तींना जाहीर झाले ना, त्याबद्दलचं रँकिंग लावलं ना तर तुमच्या लक्षात येईल 1 नंबरवर कुठलं राज्य आहे. जय जय महाराष्ट्र माझा. 2 नंबरवर कुठलं राज्य आहे माहितीये का? मुंबई हे महाराष्ट्राचं शहर नाही तर ते आंतरराष्ट्रीय दर्जाचं शहर म्हणणार आहे आपल्याच भावाचं, म्हणजे अण्णामलाईचं तामिळनाडू. Bombay is not a Maharashtra city, it is an international city. तर 4थ्या क्रमांकावर कुठलं राज्य आहे माहितीये का? नाट्यमयरित्या ईडीच्या कचाड्यातून आपल्या फायली सोडवून आणणाऱ्या ममता दिदीचं पश्चिम बंगाल. आणि 5व्या क्रमांकावर कालच राज्यसभेमध्ये सी सदानंद मास्टर यांनी ज्या प्रकारे आपली व्यथा मांडली ना, त्याच सी सदानंद मास्टर यांचं केरळ. एकंदरीत ह्याच बरोबर 5 व्यक्तींना पद्मविभूषण हा पुरस्कार जाहीर झाला. या 5 व्यक्तींपैकी 3 व्यक्ती हे ह्याच सी सदानंद मास्टर यांच्या केरळ राज्यातील आहे. त्याचबरोबर मागच्या 5 वर्षांचा आसामचा पद्म पुरस्कारांचा लेखाजोखा पाहिला ना तर तुमच्या लक्षात येईल यंदाच 5 आसामी लोकांना पद्म पुरस्कार जाहीर झालेले आहेत. ह्या आधी 4 होते, त्याआधी 3, 2 अशा प्रकारे राहिलेलं आहे. फक्त 2019 असं थोडंसं एक्सेप्शन आहे, ज्यामध्ये जरी 2 पद्म पुरस्कार जाहीर झाले होते तरी त्या वर्षी भूपेन हजारिका सरांना भारतरत्न जाहीर झाला होता. त्यामुळे ती गोष्ट म्हणजे 2021चे एकंदरीत हे जे सन्मान आहेत ना ते 2026 बरोबर मॅच होतात. आता एक दुसरा इंटरेस्टिंग फॅक्ट सांगतो. 2026च्या मे महिन्यामध्ये टोटल 5 राज्यांमध्ये निवडणूक आहेत. तमिळनाडू, केरळ, पश्चिम बंगाल, पद्दुचेरी आणि आसाम. पण बघा, हा निव्वळ योगायोग आहे, कुठल्याही प्रकारचा मनामध्ये संशय आणू नका. आणि हर हर महादेव.